व्हिडिओ बघत असलेल्या प्रत्येकाला महाप्रपंचतर्फे तेजस तुंगारचा सप्रेम जय शिवराय, सप्रेम जय श्रीराम. मित्रांनो, तामिळनाडूमध्ये अनपेक्षितरित्या विजय थलपती मुख्यमंत्री झालेले आहेत. केजरीवाल यांच्या प्रमाणेच ओव्हरनाईट ते प्रसिद्धीस होतात आले. तसे ते आधीपासूनच प्रसिद्धीस होतात होते, मात्र वेगळ्या कारणांसाठी, म्हणजे त्यांच्या सिनेमांसाठी, त्यांच्या अभिनयासाठी, त्यांच्या कलेसाठी. मात्र मुख्यमंत्री म्हणून ते ओव्हरनाईट समोर आलेले आहेत. जेव्हा निवडणुकांचे निकाल यायला सुरुवात झालेली होती, तेव्हा पहिल्या फेरीमध्ये, पहिल्या 5 फेरीपर्यंत विजय थलापती यांचा टीव्हीके पक्ष हा सगळ्यात खालच्या क्रमांकावर होता. आणि तेव्हा असं वाटत होतं की फार फार तर 5 ते 7 जागा टीव्हीकेला मिळू शकतील विजय यांना. मात्र अचानक त्यांनी मुसंडी मारली आणि टीव्हीके सगळ्यात मोठा पक्ष म्हणून समोर आला. मात्र आकड्यांचं गणित जुळवताना त्यांची बरीच दमछाक झाली. अखेर त्यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतलेली आहेच. मात्र इथे एक गोष्ट नमूद करण्यासारखी आहे मित्रांनो, की पहिल्याच निवडणुकीमध्ये बहुमत नसलं तरी सुद्धा ते स्वबळावर 107 सीट आणू शकलेले आहेत, मुख्यमंत्री झालेले आहेत. म्हणजे 100च्या वर सीट आणले ना त्यांनी पहिल्या निवडणुकीमध्ये. महाराष्ट्रामध्ये हा विक्रम 3 वेळा झालेला आहे आणि तो आहे देवेंद्र फडणवीस यांच्या नावावर. सलग 3 निवडणुका, म्हणजे 2014, 2019, 2024 देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात लढल्या गेल्या आणि 3ही वेळेला 100च्या वर आमदार महाराष्ट्रातून देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या नेतृत्वामध्ये निवडून आणलेले आहे. हा सुद्धा एक विक्रमच आहे. या अगोदर अशी कामगिरी महाराष्ट्रामध्ये राजकारणात कोणीही करू शकलेलं नाहीये. मात्र देवेंद्र फडणवीस यांच्याप्रमाणेच तिकडे तामिळनाडूमध्ये विजय थलापती यांनी 100च्या वर आमदार निवडून आणलेले आहेत. आणि आता प्रश्न असा पडलेला आहे की जर तिकडे पहिल्याच निवडणुकीमध्ये इतकं घवघवीत यश जर टीव्हीके आणि विजय यांना मिळू शकतं, तर मग महाराष्ट्रामध्ये कुठे घोडा अडलेला आहे? भारतीय जनता पक्ष, देवेंद्र फडणवीस हा विषयच आपण बाजूला काढून टाकूया सध्या. त्याचं कारण असं आहे की हे या रेसमध्ये अजिबातच नाहीत. कारण देवेंद्र फडणवीस यांनी ऑलरेडी 3 वेळा 100च्या वर आमदार निवडून आणलेले आहेत. आणि यंदा तर कमाल झालेली आहे. 150 आमदार निवडून येतात की काय असं वाटत असताना थोडं हुकलंय गणित. आणि मात्र 130च्या वर हे गेलेलेच आहेत मित्रांनो. पुढच्या वेळेस कदाचित 150 क्रॉस करतील, सांगता येत नाही. आता हा सगळा जर तरचा विषय आहे, त्यामुळे त्यावर आत्ताच भाष्य करणं आतताईपणाचं ठरेल. त्यामुळे देवेंद्र फडणवीस आपण या लिस्टमधून बाहेर काढूया. आपल्याला तुलना करायची आहे महाराष्ट्रातले इतर नेते आणि विजय थलपती यांच्याची. तर विषयाला सुरुवात करूया. मात्र सुरुवात करण्या अगोदर छोटीशी विनंती आहे, हात जोडून कळकळीचं आवाहन आहे मित्रांनो. येत्या 14 मेला तारखेनुसार आपल्या शंभूराजांची, म्हणजेच धर्मवीर संभाजी राजे, छत्रपती संभाजीराजे यांची जयंती आहे. तेव्हा आपण या जयंतीनिमित्त मोठं प्रमाणावर अन्नदान करत आहोत. कॅन्सरग्रस्त रुग्णांना अतिरिक्त औषधं पुरवणार आहोत. त्यांच्या हलाखीच्या परिस्थितीत असलेल्या नातेवाईकांसाठी भोजनाची व्यवस्था आपण करतच आलेलो आहोत. आता आणखी वाढवतो आहोत. बळीराजासाठी आपण सोयी सुविधा, किराणा सामान पोहोचवतोय, विद्यार्थ्यांचं शिक्षण करतोय आणि मोठ्या प्रमाणावर वृक्षारोपण करतोय. हे सगळं काही कशासाठी चाललेलं आहे? तर आपण समाजाचं काहीतरी देणं लागतो म्हणून. सामाजिक जाणीव मनामध्ये ठेवून जबाबदारी उचलून. तेव्हा या सत्कर्मामध्ये, या कर्मामध्ये आपलं योगदान आणि सहकार्य निश्चित असू द्या मित्रांनो. कारण हे काम एकट्याचं अजिबातच नाही. हे शिवधनुष्य पेलण्यासाठी आपणासारख्यांची खरंच गरज आहे. तेव्हा आपल्या इच्छेनुसार, मर्जीनुसार आपल्या परिवाराच्या जीपे, फोनपे क्रमांकावर आपल्याला जे काही योगदान, सहकार्य करता येऊ शकतं, जे काय ते निश्चितपणे करा. आणि त्याचा स्क्रीनशॉट व्हॉट्सअपवर नक्की ठेवा, म्हणजे त्याची पावती तुम्हाला आम्हाला पोचती करता येईल. मित्रांनो, अनेक जण सहकार्य करत आहेत त्यांच्या परीने यथाशक्ती. आपला हा परिवार जो आहे, परिवार सुद्धा झटत आहे, परिवारची टीम झटत आहे. प्रत्येक जण आपल्या परीने काही ना काही करत आहे. आपणही यामध्ये आपल्या सोयीनुसार, इच्छेनुसार योगदान, सहकार्य नक्की करा. पण एवढीच अपेक्षा आणि विनंती. आता सुरुवात नेमकी कोणत्या नेत्यापासून करावी? तर आपण सुरुवात करूया शरदचंद्र पवार साहेब यांच्यापासून. जे नेते हयात नाहीत त्यांच्याबद्दल आपण बोलणार नाही आहोत, जे हयात आहेत त्यांच्याबद्दलच बोलूया. तर शरद पवार असं म्हणतात की हे महाराष्ट्राच्या राजकारणातले चाणक्य आहेत किंवा देशाच्या राजकारणातले हे चाणक्य आहेत. मात्र हे खरंच चाणक्य आहेत का? आणि जर असतील तर मग या राजकीय चाणक्याला आपल्या
महाराष्ट्रामध्येच आपल्याच मातीमध्ये स्वबळावर कधीही 100 आमदारांचा आकडा का गाठता आला नाही, ही संख्या यांना का गाठता आली नाही? हे तर मराठ्यांचे कैवारी आता तर स्वतःचं कौतुक असं करून घेऊ लागलेले आहेत की हे शेतकऱ्यांचे विठ्ठल आहेत, शेतकऱ्यांचे पांडुरंग आहेत, इथपर्यंत आता स्वतःचं गोड कौतुक करून घेण्यामध्ये हे सरसावलेले आहेत. मग एवढं सगळं जर आहे तर मग पवार साहेब थलपती यांच्यासारखं यश का नाही संपादन करू शकले? बरं चला, थलपती हे एकमेव नेते आहेत का ज्यांनी इतकं घवघवीत यश संपादन केलेले? अजिबात नाही. 15 वर्ष ममता बॅनर्जी होतीच की स्वबळावर, होतीच ना. मायावती होतीच ना. ज्योती बसू 30 वर्ष बंगालमध्येच, तर ते कम्युनिस्ट पार्टीचे होते ना. मग महाराष्ट्रामध्ये घोडं धाडले, तेही शरद पवारांचं घोडं पेड खायला गेलेलं किंवा खात आलेलं आहे. तर काडी काम करण्याची जी घाणेरडी सवय आहे राजकारणात, ती कुठेतरी नडते. जाती जातीमध्ये तेढ निर्माण करायची, दुजाभाव निर्माण करून ठेवायचा, पराकोटीचा द्वेष करायचा, काटा काढण्याचा प्रयत्न करायचा, मत्सर म्हणजे सतत काटशह, सतत पलट्या, सतत घुमजाव करणं. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे आस्थेला धक्का लावणं. रामायण महाभारताची गरज नाहीये, छत्रपतींना जाणता राजा म्हणण्याची गरज नाहीये. ही विधानं कशासाठी? मग पुणेरी पगडीच नको, फुलेंचीच पगडी वापरा. म्हणजे विशिष्ट समाजाला पुढे न्यायचं, त्याची वरवर करायची आणि एका वेगळ्या समाजाला दुखावत राहायचं. हेच कारण असावं की आजपर्यंत शरद पवार यांना 60 वर्षांमध्ये एकदाही स्वबळावर सत्ता आणता आलेली नाहीये. आणि हे यांचं दुःख आहे. हे सलत असणार आहे म्हणा. विजय थलपती यांचं हे वरवर अभिनंदन जरी करत असले तरी मनातून कुठेतरी असं वाटत असेल, अरे यार चान्स था अपने पास लेकिन गवा दिया, आपण गमावलं. आणि पवारांनी जे गमावलेलं आहे ते इतरांमुळे झालेलं नाहीये, दस्तूर खुद्द पवार यांच्यामुळे झालेलं आहे. कारण ॲबिलिटी असताना, ते सक्षम असताना असं व्हावं हे म्हणजे स्वतःहूनच स्वतःचं नुकसान करून घेतलेलं आहे पवार साहेबांनी. यामध्ये इतर कोणी काही केलेलं नाहीये, अजिबातच केलेलं नाहीये. आणि आता तर पक्षाची अवस्था अशी झालेली आहे की पुढच्या निवडणुकीमध्ये 10 आमदार तरी निवडून येतात की नाही, इथपासून सुरुवात आहे, इथपासून शंका निर्माण व्हायला लागलेली आहे. हा झाला पवारांचा विषय. आता पुढचा नेता कोण? तर काँग्रेसबद्दल बोलावं का? ठीक, काँग्रेसबद्दल काय बोलायचं? नासकी फुसकी काँग्रेस आहे. महाराष्ट्रामध्ये काँग्रेस आता नावाला उरली आहे थोडीफार, ती लोकसभेमुळे. आणि जे 16 आमदार निवडून आलेले म्हणून तेही खोटा नॅरेटिव्ह पसरू आलेली आहे. तो एक काळ होता जेव्हा महाराष्ट्रावर काँग्रेसचं अधिराज्य होतं, पण आता तो काळ सरून गेलेला आहे. काँग्रेसमध्ये एथिक्स असणारे ते नेतेच आता उरलेले नाही आहेत. त्याच्यामुळे काँग्रेसवर बोलण्यात काही रसच नाही सध्या. आता चला ठाकरे बंधूंकडे बोलूया. उद्धव ठाकरे मुस्लिमांचं लँग्वेज चालव आणि हिंदूंवर टीका, जय श्रीराम म्हणणाऱ्यांना मी हरामखोर म्हणतो. त्यात परत जे लोक हिंदू धर्मावर, सनातन्यांवर, देवी देवतांवर घाणेरडी टीका टिप्पणी करतात, रामकृष्णाला थोतांड म्हणतात, प्रभू श्री रामाच्या चारित्र्यावर शिंतोडे उडवतात, शबरी मातेला अद्वा तद्वा बोलतात. कोणाबद्दल बोलतोय मी हे तुम्हाला जाणवलेच असेल मित्रांनो. हो, ज्या बाईच्या डोक्यामध्ये अंधार पसरलेला आहे त्याच बाईबद्दल मी बोलतोय. अशा बाईला आपल्या पक्षामध्ये घेऊन उद्धव ठाकरे त्यांना उपनेता बनवतात. हे आवडलेलं नाहीये लोकांना, नाही पटलं हे. उद्धव ठाकरे यांनी आपल्या वडिलांची सगळी किमया ही माती मोल करून टाकली काँग्रेसच्या नादी लावून. तसं तर 2014 पासूनच यांच्या मंत्र्यांचे राजीनामे यांच्या खिशात होते, मात्र ते काढायची हिंमत यांची झाली नाही. मात्र उद्धव ठाकरे बघा लगेच दिला राजीनामा मुख्यमंत्री पदाचा आणि रडू लागले फेसबुक लाईव्ह येऊन, बघा ना माझ्यासोबत असं कसं झालं, बघा ना माझ्यासोबत असं कसं, काय कमी दिलं होतं मी यांना वगैरे. हे रडारड चालू झाली होती, ती अजून थांबतच नाहीये, ती अजूनही सुरूच आहे रडारड. उद्धव ठाकरे हे सत्ता पिपासू आहेत, किती खाऊ आणि किती नाही असं यांना झालेलं. आणि त्यामुळे यांची ही गत झालेली आहे. आता विषय राहिला राज ठाकरे याचा. तर राज ठाकरे यांनी कधीही जातीपातीचं राजकारण केलं नाही.
आतापर्यंत तरी उद्धव ठाकरे यांच्याप्रमाणे मुस्लिम लांगुल चालन करत त्यांनी हिंदूंच्या भावना दुखावलेल्या नाही आहेत राज ठाकरेंनी. हा, मध्यंतरी जेव्हा ते कुंभमेळ्यावर बोलले होते तेव्हा अनेकांच्या भावना दुखावल्या गेल्या होत्या. पण त्यानंतर राज ठाकरे यांनी सुद्धा ते फार असं विचित्र विधान सनातन्यांविरुद्ध हिंदूंविरुद्ध अजिबात केलं नाही. उलट राज ठाकरे नेहमी म्हणतच आलेले आहेत की जातीभेद विसरा हो, जातीभेद दूर ढकला, मराठी म्हणून समोर या. मराठीचा मुद्दा मात्र जोर लावून धरलेला आहे. अजूनही ते मराठीच्या मुद्द्यावर कायम आहे. कारण तेवढं एकच आयुध उरलंय त्यांच्याकडे आता, तेवढे एकच शस्त्र उरलेलं आहे. पण प्रॉब्लेम काय माहिती का, महाराष्ट्राचे प्रश्न थोडे वेगळे आहेत, थोडे निराळे आहेत. बघा, अन्न वस्त्र निवारा हा तर वैश्विक, तुम्ही कुठेही जा हा प्रश्न असणारच आहे. या पलीकडेही जे प्रश्न आहेत ना ते सोडवण्यासाठी हे नेते कमी पडतात. आता साधं उदाहरण घ्या ना तुम्ही, TCS प्रकरणावर यांच्यापैकी कोणाची काहीच प्रतिक्रिया नाही हो. आणि तिकडे गंमत बघा, पश्चिम बंगालमध्ये काय झालं, ते RG कर हॉस्पिटल जे आहे तिथे ती घटना घडली होती त्या लेडी डॉक्टर सोबत. तिच्या आईलाच तिकीट देण्यात आलं होतं, ती निवडून आली, त्या पीडितेची आई निवडून आली. असं म्हटलं जातं की ममताच्या पराभवामागचं हे एक मुख्य कारण आहे. RG कर मेडिकल कॉलेज कांड. पूर्ण बंगाल पेटलेला होता, पूर्ण देश हादरलेला होता, पेटला होता, संतापाची लाट उसळलेली होती. त्या लाटेमध्ये ममता वाहून गेली. सगळे नेते एक झालेले होते, सगळ्यांनी निषेध नोंदवलेला होता त्या घटनेचा. मात्र TCS प्रकरणावर उद्धव ठाकरे, राज ठाकरे काहीच बोलले नाही, शरद पवार काहीच बोललेले नाही. सगळ्यात महत्वाची गोष्ट ही आहे मित्रांनो, आपल्याकडे या कोणापैकीही एका जणाकडेही ती ॲबिलिटी नाहीये की हे थलपती सारखा विजय मिळवू शकतात. जगनमोहन रेड्डीनं कमवलं वडील गेल्यानंतर, स्वबळावर त्यांनी आणलं होतं सगळं खेचून. आणलंच होतं ना, आज नाही येत ते, पण मुख्यमंत्री तर झालेच होते ना ते 5 वर्षांसाठी. तो करिश्मा आपल्या नेत्यांना कधीच जमणं शक्य नाहीये. अहो, जगनमोहन रेड्डी लोकांमध्ये मिसळले हो. 2 वर्ष पायपीट केली त्यांनी आंध्रमध्ये, मिसळले, लोकांचे प्रश्न जाणून घेतले, लोकांना याची जाणीव करून दिली की मी तुमच्यातलाच एक आहे. त्यांचा विश्वास संपादन केला होता त्यांनी. नंतर भ्रष्टाचारामध्ये ते भरभटत गेले ती गोष्ट वेगळी आहे, पण निवडून तर आले ना. इथं काय आहे, इथे मी फक्त अमुक एका समाजासाठीच काम करणार आहे, दुसऱ्या समाजाला हिटाळणी करत बसणार आहे, हेच प्रकार चालू आहेत ना सगळे. बरं, राहिले शरद पवार हे मराठ्यांचे कैवारी म्हणून घेतात, मराठा नेता म्हणून घेतात स्वतःला. मात्र मराठ्यांचा आता कितपत आघात उगला यांना. अहो, 94चा GR जो होता त्यात कशी मेख मारली गेली पवारांतर्फे हे आता मराठ्यांना कळल्यानंतर मराठ्यांमध्ये सुद्धा संतापाची लाट निर्माण झाली ना. मराठी सुद्धा आता सुमानात झालेत. त्याच्यामुळे पवारांचाही पत्ता कट. आता इथून पुढे स्वबळावर तर हे लोक येऊच शकत नाहीत बॉस, 100% येऊ शकत नाहीत. यांच्यामध्ये ती ॲबिलिटीच आता उरलेली नाहीये. राजकीय इच्छा तरी यांची उरलेली आहे का, इतपत शंका घेण्यास व्हावे आता सध्या. कारण राज ठाकरेंसारखे सक्षम नेतृत्व देऊ शकणारे नेते देखील पार्ट टाइम राजकारणी झाल्यासारखे वागायला लागलेले आहेत. उद्धव ठाकरे सुद्धा पार्ट टाइम राजकारणी आहेत आणि फुल टाइम बिझनेसमॅन आहेत. आणि राजकारण हाच त्यांचा बिझनेस आहे बरं का. उगीच गल्लत करून घेऊ नका की उद्धव ठाकरेंचा दुसरा काही धंदा व्यवसाय काही आहे का, तर अजिबात नाही. राजकारण आणि टक्केवारी हाच यांचा बिझनेस आहे फुल टाइम. त्यामुळे आणि काय आहे की ह्यांना लोकांचे प्रश्न जाणून घ्यायचे नाहीये, त्यांना लोकांमध्ये मिसळायचं नाहीये, कोणाचे फोन घ्यायचे, लोकांच्या भेटी घ्यायच्या नाहीये. जे लोकांना भेटायला येतात त्यांना सुद्धा भेटायचं नाही. ह्यांना राज ठाकरे सुद्धा नॉट रिचेबल असतात कार्यकर्त्यांसाठी. यांचे पदाधिकारी पोहोचूच देत नाहीत सामान्य कार्यकर्त्याला राज ठाकरे पर्यंत. अशानं कसं जिंकून येतील हे महाराष्ट्रात हा प्रश्न निर्माण होतो. तो सुपरस्टार असून सुद्धा विजय थलापती लहानातल्या लहान माणसाला सुद्धा भेटायचा. आता पुढे काय होईल ते बघूया आपण, आता भेटतो की नाही ते. मात्र मिसळला तो लोकांमध्ये, यांना ते जमलेलं नाहीये. कारण हे स्वतःला देवत्व देऊन बसलेले आहेत. आम्ही नेते म्हणजे आम्ही काहीतरी खूप देव झालेलो आहोत. आता फक्त यांचे पुतळे उभे करायचे, मंदिर उभे करायचे, यांचे एवढंच बाकी येत सध्या. त्याच्यामुळे हे तिघं तर अजिबातच काही करू शकत नाहीये. थलापती सारखा विजय तर हे निश्चितच महाराष्ट्रामध्ये मिळवू शकत नाही आतापर्यंत. नाहीतर यांनी
100च्या आसपास तरी जायला पाहिजे होतो हो. नाही जाऊ शकले हे आजपर्यंत तीनही नेते. आता एका विशिष्ट माणसाकडे मोर्चा वळवूया आपण, ज्याला असं वाटतं की मी जर उठून उभा राहिलो, ओव्हरनाईट मी मुख्यमंत्री बनणार आणि 150च्या वर आमदार मी निवडून आणू शकतो, कदाचित 200च्या वर. ओळखलं असेल तुम्ही कोण व्यक्ती आहे ही? अहो तेच आपले आंदोलनजीवी मनोज जरांगे आता पुन्हा आंदोलन करणार आहेत. 16 मेला घोषणा करणार आहेत म्हणे देश. यावर एक वेगळा व्हिडिओ आपण करूया. पण सध्या मनोज जरांगे यांना सुद्धा असं वाटायला लागलेलं आहे की माझ्या मागं खूप मोठा जनाधार, 6 कोटी मराठी आहेत माझ्या माग. मराठी ते तर स्वतःला मराठ्यांचा देव समजायला लागलेले आहे. मराठ्यांचा कैवार घेतलेला आहे त्यांनी. आणि आपली जे खुशमस्करी ठेवलेले आहेत आजूबाजूला, जे आपले अनुयायी ठेवलेले आहेत, त्यांच्यातर्फे ढोल वाजवले जातात की मनोज दादा म्हणजे महाराष्ट्राचं काळीज, मराठ्यांचं काळीज वगैरे वगैरे. हो, पण मग एवढं जर होतं तर मग लोकसभा विधानसभेमधून काटका पाय का घेतला, पळपुटेपणा का केला? बघा, बोलणं खूप सोपं असतं, एखादी गोष्ट करून दाखवणं अतिशय अवघड असतं. आता मनोज जरांगे जेव्हा म्हणतात की कोटी कोटी मराठा आता आंदोलनाला जाणार, मला नाही वाटत की आता जे आंदोलन होईल मराठ्यांचं कुणबी आरक्षणासाठी किंवा ओबीसीतून आरक्षण मिळवण्यासाठी, त्या तेव्हा एवढी गर्दी जमेल. मग अर्थात आता काय होतं माहितीये का की राजकीय समर्थन जे होतं किंवा ती जी एक सपोर्ट सिस्टीम होती जरांगेंची, ती संपलेली आहे. टोपे फिरकायला पण तयार नाही आहे अंतर्वलीमध्ये. बजरंग सोनवणेला पण आता गरज उरलेली नाहीये. 4 वर्ष उरलंय कोण मग आता? कोणीच नाही, कारण पवारांची सुद्धा गरज संपलेली आहे, स्वार्थ साधला गेलाय. त्याच्यामुळे मनोज जरांगे तडफड करतायत सध्या आणि कुठेतरी लाईमलाईट मध्ये येण्यासाठी विधानांवर विधान करणं चालू आहे. पण कुठेतरी त्यांच्या मनात हे नक्कीच आहे की मनोज जरांगे हे महाराष्ट्राचा धनपती होऊ शकतात. मला नाही वाटत, मला खरंच नाही वाटत की ओव्हरनाईट मनोज जरांगे असे 150-200 आमदार निवडून आणू शकतात. त्याचं कारण असं आहे, तिकडे साऊथमध्ये ना जाती वेगवेगळ्या जरी असल्या तरी सुद्धा ते लोक वेगळ्या माइंडसेटनं मतदान करतात. आपल्याकडे सगळंच डिवाइड झालेलं आहे, सगळं विभागलं गेलेलं आहे. सगळेच मराठा काय एकाच एरियामध्ये राहत नाही, एका एरियामध्ये सगळ्या समाजाचे लोक राहतात आणि मतदान हे सगळेजण मिळून करतात. त्याच्यामुळे मनोज जरांगे यांना जरी कितीही वाटत असलं किंवा त्यांच्या समर्थकांना असं वाटत असलं की महाराष्ट्राचा हे थलपती होऊ शकतात, हात जोडून सांगतो बाबा नाही होऊ शकत, नाही होऊच शकत. हा करिश्मा महाराष्ट्रामध्ये होऊच शकत नाही. आता अनेक जण म्हणतील की देवेंद्र फडणवीस यांच्याबद्दल का नाही बोललात? ऑलरेडी 3 वेळा त्यांनी 100च्या वर आणलेले आहेत आमदार निवडून, आता काय बोलायचं आणखी? ते तर उगं 2019ला उद्धव ठाकरे यांनी स्वार्थापोटी सत्तेच्या लालसेपोटी पाठी खंजीर गुपसला मतदारांच्या, नाही तर ही तर हॅट्रिकच होती. झालीच आहे तशी, ही झालीच आहे म्हणा, नैतिक विजय आलायच हा फडणवीसांचा. पण मग या नेत्यांना हे का नाही जमलं? त्याचं कारण आहे, लोकांसमोर नेमके कोणते मुद्दे ठेवले पाहिजेत हे त्यांना अजून राजकारणामध्ये कळलेलं नाही. आणि हे स्वतःला चाणक्य, पंडित बिंडित, आधारवड, पिंपळ पान, काँग्रेस लोक काय काय समजत बसलेले कोणास ठाऊक. मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं? म्हणजे ही जी नावं मी आता घेतली, राज ठाकरे, उद्धव ठाकरे, शरद पवार, मनोज जरांगे, ह्यांच्यापैकी महाराष्ट्रातला थलपती कोण असू शकतो असं तुम्हाला वाटतं? मला तर एकही वाटत नाही. म्हणजे टू बी व्हेरी फ्रँक, हे पुढच्या निवडणुकीमध्ये आत्ता यांच्याकडे जेवढं संख्या मिळेल तेवढं तरी असेल की नाही, इथपासूनच आता सुरुवात आहे शंका घ्यायला. मात्र तुमचं मत जाणून घेणं खूप गरजेचं आहे ना हो. आणि विशेष म्हणजे मनोज जरांगे खरंच 6 कोटी मराठा आहेत का पाठीशी? आणि जर खरंच आहेत तर मग लोकसभा आणि विधानसभेला पळकुटेपणा का केला? एकही महानगरपालिका नाही आहे यांची. एक ना आपल्या व्हिडिओवर खूप छान सुंदर कमेंट आली आहे. मध्यंतरी जरांगे यांच्यावर एक व्हिडिओ केला होता आपण, मला आता एक्झॅक्टली नाव आठवत नाहीये आपल्या त्या दर्शकांचं, आपल्या परिवाराचेच सदस्य आहेत ते, पण त्यांची कमेंट खूप सुंदर आहे. ती कमेंट अशी आहे की मनोज जरांगे यांनी या मोठ्या मोठ्या गप्पा करण्या अगोदर एकदा एखाद्या गावातून सरपंच म्हणून निवडून यावं, एखाद्या ग्रामपंचायत, आणि मग ह्या सगळ्या गोष्टी बोलाव्या. मला ते फार आवडलं, पर्सनली मला ते प्रचंड आवडलं. ही एकदा तरी ग्रामपंचायत तर लढा,
कुठं लोकसभा आणि विधानसभेचे स्वप्न बघता? तर मित्रांनो, जरांगे यांच्या बाबतीत एक तुम्हाला काय वाटतं ते कमेंटमध्ये निश्चित कळवा की हे थलपती म्हणवतात स्वतःला. आता सुरू झाले बरं का की वाद महाराष्ट्रामध्ये, हे महाराष्ट्राचा थलपती कोण, हा असेल की तो असेल. अनेक जण अनेक आपल्या आवडत्या नेत्यांची नावं घ्यायला लागलेली आहे. या सगळ्या बाबतीमध्ये तुमचं काय मत आहे ना, कमेंटमध्ये निश्चित कळवा बरं का मित्रांनो. आमचा कमेंट बॉक्स आतुरतेनं वाट बघत असतो तुमच्या प्रतिक्रियांसाठी. जाता परत एकदा विनंती आहे मित्रांनो, येत्या 14 मेला आपल्या शंभूराजेंची तारखेनुसार जयंती आहे. मोठ्या प्रमाणावर आपण अन्नदान करत आहोत कॅन्सरग्रस्त रुग्णांना. जे निकषात बसत नाहीत ना साहेब, मृत्यूशी झुंज देत आहेत ना, त्यांना आधार देणं खूप गरजेचं आहे. त्यांचे औषधोपचार खूप गरजेचे आहे. हालाकीच्या परिस्थितीत त्यांचे नातेवाईक असतात, खेड्यापाड्यातून कुठून कसे येतात. 5 रुपये नसतात चहा प्यायला, कप ब्रेड वाळा किंवा पाव खायला. अशांसाठी सुद्धा आपण अन्नदान करत आलेलो आहोत. जो बळी राजा इतरांना पिकून खाऊ घालतो, त्याची लेकरं उपाशी बघतो ना आम्ही, जेव्हा फार काळजाला चरे पडतो. त्यांची पडकी घरं होते असे बकरीसारखी झालेल्या त्या गायी गोमाता आपल्या सगळ्या. चारा नाहीये, पाणी नाहीये प्यायला. वाईट परिस्थिती आहे, भीषण परिस्थिती आहे. कुठेतरी हेरावतं काळीज म्हणून आपण ही सेवा हे सगळं कार्य सुरू केलेलं आहे की जोपर्यंत कुणीत प्राण आहेत तोपर्यंत इतरांच्या कामाला येऊया जेवढं शक्य आहे तेवढं. म्हणूनच विनंती आहे मित्रांनो, या परिवाराच्या सत्कर्मामध्ये शंभू महाराजांचं स्मरण करून आपल्या इच्छेनुसार मर्जीनुसार आपल्याला जे योगदान देता येऊ शकतं ते निश्चित द्यावं. त्याचं कारण असं आहे ना, अनेकांना आधाराची गरज आहे, खरंच आहे. आणि जर आपल्याला देवानं क्षमता दिलेली आहे थोडंफार काहीतरी करण्याची, तर निश्चित करा. दिल्या गेलेल्या जीपे फोनपे क्रमांकावर तुमच्या इच्छेनुसार मर्जीनुसार तुम्हाला जे योगदान देता येऊ शकतं निश्चित द्या. त्याचा स्क्रीनशॉट व्हॉट्सअपवर ठेवा परिवाराच्या, म्हणजे त्याची पावती आम्हाला तुमच्यापर्यंत पोहोचवता येईल. मित्रांनो, 1-1 रुपया लाख मोलाचा ठरू शकतो. आपल्यामुळे जर एखाद्याच्या पोटामध्ये पोटभर अन्न गेलं आणि त्याच्या चेहऱ्यावर स्मितहास्य आलं, यापेक्षा मोठं समाधान काय असू शकतं मित्रांनो. तेव्हा पुणे व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट्स करा, शेअर करा, महाप्रपंचाला सबस्क्राईब करा. जय हिंद, जय महाराष्ट्र, वंदे मातरम, जय शिवराय, जय शंभूराजे, जय भवानी, जय जगदंब, भारत माता की जय, जय श्रीराम.